तेलंगणातील बहुचर्चित हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच कट्टर हिंदुत्ववादी चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। विशेष म्हणजे त्या महिला आहेत। या मतदारसंघावर 1984 पासून ते आतापर्यंत ओवेसी कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय। भाजपने ओवेसींच्या गडाला अनेकदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, पण अजून एकदाही इथं भाजपला यश मिळवता आलेलं नाही। आणि त्यामुळे आता भाजपने ओवेसी यांच्या विरोधात प्रथमच कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असणाऱ्या माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे। या माधवी लता नेमक्या आहेत तरी कोण? सध्या सगळीकडे त्यांच्या नावाची का चर्चा होतीये, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा MIMचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो। 1984 पासून हा मतदारसंघ MIM कडे आहे। अझदुद्दीन यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी 1984 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले। 2004 पर्यंत म्हणजे 20 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर त्यांचे पुत्र अझदुद्दीन ओवेसी यांनी इथून लोकसभा निवडणूक लढवली। सध्या ते या मतदारसंघाचे खासदार आहेत। ओवेसी 2004 पासून सलग 4 वेळा इथून निवडून आलेत। भाजप 1999 पासून इथून आपला उमेदवार उभा करत आहे, पण अजून एकदाही भाजपला इथं यश मिळवता आलं नाही। गेल्या निवडणुकीत भाजपनं ओवेसी यांच्या विरोधात भगवंत राव यांना तिकीट दिलं होतं। त्यांना 2,35,285 मतं मिळाली, तर ओवेसींनी 5,17,471 मतं मिळवली। भाजपच्या उमेदवारापेक्षा दुप्पट मतं घेत MIMने हा मतदारसंघ राखला। सलग पराभवच हाती आल्याने आता यावेळी भाजपनं माधवी लता या कट्टर हिंदुत्ववादी चेहऱ्याला ओवेसी यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरवलंय। एका बाजूला ओवेसी असतील, तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या माधवी लता असतील। माधवी लता या हैदराबादच्या विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्या भाष्य करत असतात। माधवी या भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत। हैदराबादमध्ये त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो। आरोग्य व शिक्षण या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने त्या काम करत असतात। लोकमुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या त्या प्रमुख आहेत। त्यांनी कोटा महिला कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात MA केलंय। ओवेसींना टक्कर देण्यासाठी भाजपने पहिल्यांदा महिला उमेदवाराला संधी दिली आहे। माधवी या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्फोटक भाषण करतात। हिंदू धर्माबद्दलची त्यांची अनेक भाषणं व्हायरल झाली आहेत। माधवी यांच्यात असलेले हे प्लस पॉइंट हेरून ओवेसींच्या विरोधामध्ये भाजपला नवा चेहरा मिळालाय, परंतु ओवेसींना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणं सोपं नाहीये। आता माधवी लता त्यासाठी कशी तयारी करतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। ज्याप्रमाणे हैदराबादमध्ये ओवेसींचं हॉस्पिटल चालतं, जिथं अतिशय कमी खर्चात चांगले उपचार मिळतात, त्याचप्रमाणे माधवी लता यांचं विरिंची हॉस्पिटल देखील चालतं। याशिवाय माधवी लता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा चर्चेत राहिली आहे। माधवी लता यांनी निराधार मुस्लिम महिलांसाठी एक छोटासा निधीही तयार केला असून त्या अनेक सांस्कृतिक संस्थांशी निगडित आहेत। याशिवाय त्या गो आश्रयस्थान चालवतात आणि शाळा कॉलेजांमध्ये हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीवर भाषणं देतात। महत्त्वाची बाब म्हणजे माधवी लता यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये। त्या स्वतः सक्रिय राजकारणी नव्हत्या। तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मुस्लिम महिला गटांसोबत सहकार्य केल्याने त्या हैदराबादमध्ये प्रसिद्धीस आल्या। या प्रकरणी त्यांना शहरातील विविध भागात बोलण्यासाठी बोलवण्यात आलं। तिथून पुढे त्या सातत्याने प्रकाश झोतात राहिल्या। आता इथल्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर तेलंगणात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 7% मतं मिळाली होती, तर 2023च्या विधानसभा निवडणुकीत 15% मतं मिळाली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने प्रथमच 8 जागा काबीज केल्यात, ज्यामध्ये हैदराबादच्या आसपास चारमिनार, कारवा, LB नगर, राजेंद्र नगर, अंबरपेट, कुतबुल्लापूर आणि सनथनगर या जागांचा समावेश आहे। आता महिला उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपने नवा डाव खेळलाय। असं असलं तरी ओवेसी यांच्या गडाला सुरुंग लावणं भाजपसाठी मोठं आव्हान सुद्धा आहे, कारण हैदराबादेत ओवेसी यांचा प्रभाव मोठा आहे। आता भाजपला हिंदू कार्ड खेळून किती फायदा होतो हे मात्र 4 जूनला निकालातून स्पष्ट होईल। तुम्हाला भाजपने खेळलेल्या या चालीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।